हॅलो नमस्कार. तर इथं सकाळी स्वयंपाक होता तो इथं पोळ्यांचा होता आणि पोळ्या इथं बनवून झाल्यानंतर मी ती येळवण्याची आमटी असते ती इथं बनवली नव्हती. ती इथं मी संध्याकाळी बनवायला घेतलेली आहे आणि ती कशाप्रकारे आमच्याकडे बनवतात हेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. मी इथं कर्नाटकात राहते आणि ह्याला म्हणजे वेगवेगळीकडे वेगवेगळ्या नावाने देखील इथं म्हणतात. आमच्याकडे इथं येळवण्याची आमटी म्हणतात, काही जण इथं कटाची आमटी म्हणतात. आता मी आमटीसाठी आणि ह्या आमटीसाठी इथं थोडा मसाला देखील इथं बारीक वाटून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथं थोडंसं तीळ आणि जिरं 2-2 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये लसूण देखील घालायचं आहे आणि जो खडा मसाला म्हणजे इथं लवंग 2 घातलेला आहे, काळी मिरी 2 घातलेला आहे. खूप जास्त मी इथं घातलेलं नाही कारण खूप तिखट होतं मिरं वगैरे जास्त घातल्यानंतर. आणि ह्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर देखील ॲड केलेलं आहे आणि सगळे मिश्रण आहे ते बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. काही जण आहेत ते इथं म्हणजे चेचून देखील घेतात ते सुद्धा खूप छान लागतं टेस्ट. पण इथं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. सर्वात आधी ह्यामध्ये मी इथं मोहरी टाकून घेतलेला आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आणि मोहरी आहे ती तर मी तडतड असा आवाज आल्यानंतरच मी बाकीचे जे मिश्रण आहे ते ॲड करून घेते. मी इथं कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर थोडंसं ह्यामध्ये जिरं देखील घातलेलं आहे. त्यानंतर जो बारीक वाटून घेतलेला मसाला आहे तो देखील इथं घातलेला आहे. आता तेलामध्ये छान असा हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिखट जितकं पाहिजे तितकं तुम्ही घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही इथं हळद पावडर घालून घ्यायचं आहे आणि इथं मी सांबार पावडर देखील घातलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं इथं मसाला भाजल्यानंतर जे आपण येळवणीचं पाणी इथं काढून ठेवलेलं आहे ते इथं घालून घ्यायचं आहे आणि मी इथं डाळ थोडीशी त्यामध्ये मोठी-मोठी असं लागत होती त्यामुळे मी हातानं देखील ते कुस्करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे जे पाणी आहे ते. आणि इथं सकाळी मी डाळ कुकरला लावतानाच पाणी थोडंसं जास्त घातलेलं होतं, जेणेकरून इथं डाळीचं पाणी देखील इथं छान असं मिळतं आणि ह्याच्यावरची जी पाणी आहे तेच मी इथं घालून घेणार आहे. खाली तळाला बसलेलं मी इथं डाळ घालणार नाही, कारण की मी आमटी थोडी इथं पातळच करून घेणार आहे आणि काही जणांना ही आमटी आहे ती खूपच आवडते. मला देखील आवडते. मी एक दिवस ठेवून इथं आमटी आहे ती दुसऱ्या दिवशीपर्यंत इथं मला आमटी खायला आवडते आणि भाताबरोबर देखील खूप छान लागते ही आमटी आहे ती. त्यानंतर सर्वात शेवटी इथं आमटी उकळल्यानंतर त्यामध्ये मी इथं कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे. त्यानंतर मी इथं भाताबरोबर ही जी आमटी आहे ती तुम्ही इथं खाऊ शकता. एकदम छान लागते. आता भात आहे तो इथं मी कुकरला लावलेला होता आणि आमटी देखील इथं तयार झालेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझा चॅनल आहे तो मी आता स्टार्ट केलेला आहे आणि तुमच्या सपोर्टची देखील मला इथं गरज आहे.